नमस्कार. आज आपण झटपट तयार होणाऱ्या 4 पालेभाज्या पाहणार आहोत. पहिली भाजी आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे एक जुडी मेथी स्वच्छ करून धुवून घेतली आहे. त्यानंतर इथे एका कढईत आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. तेल छान तापले की यावर आपण पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरे मोहरी छान असे फुटले की त्यावर आपण साधारण 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घातल्या आहे व चिमूटभर हिंग घालायचा आहे व त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक करून घालायच्या आहेत. आता मिरच्या छान तेलावर परतल्या की आपण धुवून घेतलेली मेथीची भाजी यावर घालून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला भाजी ही भरपूर दिसते, परंतु जसजशी त्याला वाफ लागते किंवा जसजशी आपण भाजी परतवतो तशी तशी ती कमी होत जाते. अशा पद्धतीने आपण 1 ते 2 वेळेसच भाजी हलवून घेणार आहोत, म्हणजे भाजीला कडसरपणा येत नाही. तुम्ही इथे बघू शकता भाजी ही परतवल्यानंतर आता अगदी कमी झाली आहे. या स्टेजला आपण मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे मिठाचं प्रमाण चुकत नाही. आधी मीठ घातलं की भाजी ही जास्त दिसते, त्यामुळे मिठाचं प्रमाण चुकू शकतं. आता भाजी ही छान अशी परतली आहे. आता यानंतर शेवटी आपण यात मोठे 4 चमचे भरून दाण्याचा जाडसर कूट घातला आहे. दाण्याचा कूट करताना शेंगदाणे छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता दाण्याचा कूट घालून भाजी ही आपल्याला मिनिटभर छान अशी परतून घ्यायची आहे व झाकण ठेवून आता अगदी मंद आचेवर अर्धा मिनिटभर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात अगदी छान असं तेल देखील भाजीला सुटलं आहे व चमचमीत अशी आपली मेथीची भाजी तयार आहे. नंतर दुसरी भाजी आपण करणार आहोत शेपूची भाजी. भाजी करण्यासाठी इथे एक जुडी शेपूची भाजी स्वच्छ करून छान अशी बारीक चिरून धुवून घेतली आहे. त्यानंतर मुठभर मुगाची डाळ पाण्यात साधारण अर्धा तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईत 2 चमचे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचे आहे. मोहरी जिरे छान असे तडतडले की त्यावर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक चिरून घातल्या आहे. पालेभाजीत लसूण हा अतिशय छान लागतो. आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे व त्यानंतर डाळीतील पाणी निथळून आपल्याला डाळ ही तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे. मुगाची डाळ अशा पद्धतीने तेलावर परतवली की ती भाजीत अत्यंत खमंग लागते. त्यानंतर आता आपण डाळीवर अर्धा चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे व आपल्याला डाळ व सर्व मिरची छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आपल्याला शेपूची भाजी डाळीवर घालून घ्यायची आहे व अशा पद्धतीने छान अशी ही भाजी एकत्र करून घ्यायची आहे. अशा पद्धतीची शेपूची भाजी अतिशय छान लागते. मुलांना शेपूची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने केली तर ते नक्कीच खातील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता अशा पद्धतीने आपण फोडणीवर सर्व भाजी मिक्स करून घेतली आहे. अगदी कपभर पाणी आपल्याला या भाजीत घालायचं आहे व झाकण ठेवून साधारण 10 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आता मधून मधून अशा पद्धतीने भाजी ही सतत हलवत राहायची आहे, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही व डाळ कितपत शिजली हे देखील आपल्याला कळेल. आता अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिट झाले आहेत व भाजी अत्यंत छान अशी शिजली आहे. डाळ देखील शिजली आहे. आता आपण हाय फ्लेमवर भाजी ही छान अशी परतून घेणार आहोत व त्यावर 1 चमचा कच्चं तेल घालून घेतलं आहे. अशा पद्धतीने पालेभाजीवर कच्चं तेल घातलं की अतिशय छान लागते व त्याची चव अधिक वाढते. आता आपली ही शेपूची भाजी तयार आहे. नंतर आपण करडईची भाजी करणार आहोत. करडईची भाजी करण्यासाठी इथे आपण एक जुडी करडईची भाजी घेतली आहे. आता भाजी आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. करडईची भाजी मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असते. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाणी छान कडकडीत तापले की त्यावर करडईची बारीक चिरलेली भाजी घालून घ्यायची आहे व पाण्याला उकळी आली की आपण झाकण ठेवून भाजी ही 5 मिनिटांसाठी छान अशी शिजवून घेणार आहोत. आता इथे 5 मिनिट पूर्ण झाले आहेत. भाजी तुम्ही बघू शकता अगदी छान शिजली आहे. देठं देखील अगदी मऊसूत झाली आहे. आता आपल्याला मसाल्यासाठी इथे 4 ते 5 मी लाल मिरच्या घेतल्या आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या व अर्धा चमचा जिरे घेऊन मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकतात. आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. भाजीतील पाणी काढण्यासाठी भाजी ही चाळणीवर घालून घेतली आहे व अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने पिळून आपण भाजीतील सर्व पाणी काढून घेणार आहोत, कारण करडईची भाजी ही थोडीशी मात्रट तुरट चवीची असते. आता एका कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यावर मोहरी हिंग घालून घेतला आहे व 1 मोठा कांदा बारीक चिरून आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. तुम्ही नक्की करून बघा. अगदी गावरान पद्धतीने आपण ही भाजी करत आहोत. त्यानंतर आपण यावर पाव चमचा हळद घालून घेतली आहे व बारीक दळलेला मसाला आपण घातला आहे.
त्यानंतर इथे मी दाण्याचा कूट घालून घेतला आहे। साधारण मोठे 4 चमचे भरून दाण्याचा कूट घातला आहे व चवीनुसार मीठ देखील घालून घेतला आहे। आता आपल्याला दाण्याचा कूट छान असा कुरकुरीत होईपर्यंत मसाल्यावर परतवायचा आहे व छान असा मसाला परतला की त्यावर आपण पिळून घेतलेली करडईची भाजी घालून घेणार आहोत। आता हाय फ्लेमवर आपल्याला अर्धा मिनिटभर ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। भाजी परतली की यावर आपण एक मोठा चमचा भरून कच्चं तेल घालणार आहोत। अशा पद्धतीने करडईच्या भाजीवर कच्चं तेल घातलं की भाजी अगदी छान लागते, चव अतिशय सुंदर लागते। तेल घातल्यानंतर देखील आपण भाजी अर्धा मिनिटभर छान अशी परतून घेतली आहे। अशा पद्धतीने आपली गावरान चमचमीत अशी करडईची भाजी तयार आहे। तर आपण करणार आहोत पालक बटाटा। एक चुडी फ्रेश असा पालक घेतला आहे, स्वच्छ करून धुवून घ्यायचा आहे व अशा प्रकारे रफली चॉप करून घ्यायचा आहे। आता एका कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यात आपण रफली चॉप करून घेतलेला पालक घालून घेतला आहे आणि अगदी चिमूटभर साखर घालायची आहे, त्यामुळे पालकाचा रंग छान असा हिरवागार राहतो। आता आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। मिनिटभर आपण पालक हा छान असा वाफून घेणार आहोत। पालक वाफत आहे तोपर्यंत इथे मी मध्यम आकाराची बटाटी ही साल काढून घेतली आहे व अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहे व बटाटा हा पाण्यात ठेवायचा आहे। आता इथे आपला पालक हा छान असा उकडून तयार आहे। अशा पद्धतीने पालक हा आपण उकडून घ्यावा म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जातो। आता एका चाळणीत घालून आपल्याला पालकातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढल्यानंतर आपण यावर थंडगार पाणी घालणार आहोत, जेणेकरून पालकाचा रंग छान असा हिरवागार राहील। आता थंड झालेला पालक आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचा आहे। यातच मी 1 टोमॅटो उभा कापून घेतला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या व 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। अशा प्रकारे पालकासोबतच आपल्याला मिक्सरला हे सर्व जिन्नस फिरवून घ्यायचे आहे। या तयार मिश्रणातच आपण आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे व हलकसं फिरवून घ्यायचं आहे। यामुळे भाजी ही दाटसर होते व भाजीतून पाणी सेपरेट होत नाही। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही चणा डाळीचं किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात। आता एका कढईत 2 चमचे तेल गरम करून आपल्याला बटाट्याच्या फोडी छान अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे। अगदी हलकासा रंग बदलला की आपल्याला या फोडी काढून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकतात अगदी 80% आपण ह्या फोडी शिजून घेतल्या आहे। अशा पद्धतीने फोडी आपण शॅलो फ्राय करून घातल्या की भाजी अगदी छान लागते। उकडलेला बटाटा देखील तुम्ही डायरेक्ट फोडणीत भाजीत घालू शकतात। आता याच तेलावर आपण जिरे मोहरी छान अशी तडतडून घेतली आहे। त्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा देखील आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत व रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आता कांद्याचा थोडासा रंग बदलला आहे। यावर आपण अर्धा चमचा लाल तिखट व अगदी चिमूटभर हळद घालून घेणार आहोत। आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे, त्यामुळे तुम्ही लाल तिखट स्किप करू शकतात किंवा कमी जास्त करू शकतात। आता आपल्या तयार फोडणीवर आपण बारीक दळलेलं छान असे पालकाची पेस्ट घालून घेतली आहे व आपण मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी घातलं आहे। आता तुम्ही भाजी तुम्हाला कितपत पातळ घट्ट लागते त्या प्रमाणात भाजीत पाणी घालायचं आहे। मी इथे थोडीशी दाटसरच आज ही भाजी करणार आहे। आपण या ठिकाणी भाजीत कॉर्नफ्लॉवर घातला आहे, त्यामुळे भाजी ही थोडीशी शिजल्यानंतर दाटसर तयार होते। आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे व एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे। आता आपण भाजीला छान अशी उकळी काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर आपली ही भाजी दिसत आहे। आता उकळलेल्या भाजीवर आपण शॅलो फ्राय केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे व बटाटा हा सर्व भाजीत छान असा मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी साधारण 5 मिनिटभर छान अशी शिजून घ्यायची आहे, म्हणजे भाजीचा छान असा स्वाद या बटाट्याच्या फोडींमध्ये उतरतो। आता तुम्ही बघू शकता 5 मिनिट झाले आहे, गॅस बंद केला आहे। आपली छान अशी बटाट्याची व पालकाची आलू पालक ही भाजी तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।